मित्रांनो ही शिवानी आहे. मम्मीने मम्मीला बाहेर जायचंय बर्थडे साठी, तर तिने ना एक मुलगी आहे त्यासाठी ड्रेस आणलाय छोट्या मुलीसाठी. हे बघा. आणि शिवानीचं म्हणणं काय, ते ड्रेस छोट्या बाळासाठी आणले. हे बाळासाठी आणलंय सगळं. गहू कसलंय हे, चांदीचं आहे. 4000 मी तुम्हाला म्हणत होते त्या दिवशी घेऊ म्हणून. चल आपल्याला बड्डेला जायचं. खाल कपडे. आणि ही शिवानी तुम्ही पण आले. त्याला घरी ते तर पीठ आणते. चल हा ड्रेस येणार करू शिवानी ड्रेस साठी. तुला पाहिजे म्हणजे हे बघा, हिला ते ड्रेस आवडला आणि ती म्हणते मला पाहिजे. व्हिडिओ कॉल पहिला व्हिडिओ कॉल करा. नाही कर कर. येड्याने करू नको. कसा आहे ड्रेस कमेंट मध्ये सांगा. डुग्गीला घालायचं बरं. गुड इव्हनिंग मित्रांनो. तुम्हाला सांगतो इथं काय चालू आहे, सांगा बरं काय चालू असं. इकडे बघा यांचं काय चालू आहे. यांचं चालू आहे शिवानीची बॅग भरणं. हे एक ठेवते नवीन नवीन चादर. थोडं मागचं बॅकग्राऊंड ब्लर इग्नोर करा, कारण आमची थोडा पसार आहे. कारण ह्या रूम मध्ये पसाराच आहे. हे काय हागीस कधीच नाही का ते वायपर आहे म्हणून. कशाला काय म्हणा ते बी समजणार नाही. हे गॅरी बॅग कोण दिल्या? हे वेट ते वाईप्स आम्ही ताईकडं डुग्ग्याला भेटायला आलो होतो ना, तेव्हा आम्हाला येताना एवढा त्रास झाला होता. तुम्हाला माहिती तिकडच्या कॅरीबॅग येत्या उलट्या आलत्या उलट्या. डुगूची टोपी आहे ही. तिथं दवाखान्याच्या बाहेर भेटती घेऊन यायची. त्याच्या टोप्या कशाला घेतल्या तुम्ही डुगूच्या? मला दिले ताईनं. काय 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 माहिती. काय तिथं भेटती ती घेऊन यायची. हे काय कपडे काय हे ऐका ना मुतायचं काम. ओ तुम्ही आपल्याकडे एकच आहे, मला अजून 2 घेऊन द्या ऑनलाईन. ठीक आहे. ताईने घेतला तसं. कारण मला तिकडे ऑनलाईन ऑर्डर येत नाही. मॅट वाईप आहे. मला ऑनलाईन ऑर्डर. हा तर 3 येतील ना अजून, तर अजून एक मागून देतो तुला मी. हा तेच म्हणते ना. मग मग मला काम येईल ना तिकडे न्यायला, नाही का. माझी बॅग भरणं चालू आहे, बघू शकता. मी झोपेले पण ठीक आहे. मी बॅग भरली ती, पण त्यात मी कपडे त्या म्हणतात ते असं सगळं. हे अवघड आहे त्यांचं कपडे तयारी. नाही ती अरे पण अजून महिना बाकी आहे. एक महिना बाकी आहे. एक महिना पुढचं ढकललेलं आहे. काय होईल कवाचं काय आहे त्यांचं काय चालू आहे. वेळ कधी येईल सांगता येत नाही. असं काहीच नसतं. वेळ कधी पण येऊ शकते. बघा त्यांची त्यामुळे सतर्क राहणं पण जरुरी. माहिती का? हे दोघी सासू सुना काहीतरी कुठाने काढून राहिले. रात्रीचे 11:30 वाजले आता. माझ्याकडे 2 कंपनीचे टोनर आहेत. 11:30 वाजले, पण तयार म्हणजे राहणं दोन्ही बी गरजेचं आहे. काही कामाचे नाही आहेत. हे बाळा ते पण तयार झाले. तसले नसते ते बाबा. राहू दे. तात्पुरते लागत आहे तर. आणि मित्रांनो हे चालूच राहील. मी तुम्हाला नाही तुम्हाला दादा सकाळी अजून एक काम राहिले. मी सगळं तुला मागून देतो. मी आता सकाळी भेटणार आहे. व्हिडिओ मी बंद करतोय. खूप जास्त आपण भेटू सकाळी. चला गुड नाईट. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता कोणती गुड मॉर्निंग राहिली नाही. तुम्हाला सांगतो आताशी मस्त घरी आलो, जेवण वगैरे झालं, मस्तपैकी जेवण केलं आणि आता व्हिडिओची सुरुवात केली. म्हणजे चला व्हिडिओ काढून घेऊ परत, कारण आता रात्रीचा व्हिडिओ ह्यांचा वेगळं काहीतरी चालूच रात्री. हे बघा शिवानी चेहऱ्यावर ऊन चमकते. शिवानीची साडी बघायची ना तुम्हाला, तर साडी दाखवतो मी, काही विषय नाही. पण मला त्यासाठी खाली जायला लागेल. तर चॅनलवरती नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाकी काय करून घ्यायचं तर करून घ्या. मी वरच्या रूममध्ये आहे मस्तपैकी, कारण इकडे जरा मोकळं वाटतं. खाली लगेच बदले करत होतं. हे खाली नाही पोतं खाली. कोणतं पोतं? हे वाळूचं पोतं आणि सिमेंट बी नाही खाली. म्हणजे दोन्ही मिक्स करून तिथं खाली डाऊन काढायला करून देतो मी तुला सगळं. आता मिस्त्री काम बी चालू केलेलं आहे मी. तुम्हाला कोणाला काही काम करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता. DSK मिस्त्री नाव आहे माझं. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला DSKला खायचं. काय येतं म्हणून. ही साडी आणलेली मी शिवानीला. ही तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. ही फोटोमध्ये साडी बघू शकता. ही फक्त आहे 520 रुपयाची साडी आणि आणली मी ती. मला आवडली म्हणून आणली. तुला आवडली का? तुला आवडण्याचं काय करायचं? मला नाही आवडली साडी. तुला आवडून नाही आवडून. हे बघा, हे बघ, अरे कुठून आणलंय मी. हे बघ काही बी खाते मग मी. हा
दुखत आहे म्हणजे तिचं काय दुखत आहे तिचं हिने तुम्हाला सांगतो आता तुम्ही म्हणसान घरी आमच्या यायचं कारण काय आहे आम्ही दोघं घरी कोण आलो कारण शिवानी म्हणजे लय दुखायला लागलं मला त्रास व्हायला लागला पोट दुखायला लागलं काल रात्री मोमोज खाल्ले तिने ते मोमोज खाल्ले त्याच्यामुळे दुखत असेल कदाचित किंवा डाळ बट्ट्यामुळे दुखत असेल नाही डाळबट्टीमुळे दुखू शकतं कारण डाळीमुळे ऍसिडिटी होती आहे की नाही होते की नाही सांगा मला. नाही होत तुम्ही आपल्याला असली सोनपापडी आणतो. सगळं आणतो मी हे बघा पण ती ऑरेंज वाली नाही आवडत मला ही वाली. याचं आवड आहे सगळे जण नुसते खाण्याकडे लक्ष आहे आमच्या घरामध्ये सगळ्याकडे नुसते खाण्याकडे लक्ष आहे बाकी काही करीत नाही सगळे खाऊ दे ना मग खाऊ खुलाव तू एका ताईने खातो कमेंट मला तर काय? केली एका ताईने कमेंट केली ती शिवानला जे खाऊ वाटतं ते खाऊ घाल ते बाळ मागत असतं म्हणून ते द्यावं लागतं म्हणून ही सांगितलं साडी तुला आवडली शिवानी अरे काय आहे त्या साडीचं साडी म्हणले ना कमेंट मध्ये की साडी दाखवा आम्हाला इकडे. ब्लॅक साडी ही माझी साडी साडी आता खाली जाऊन तुम्हाला साडी दाखवतो मला दाखवा लागेल खायची का म्हणजे नाही मला नाही खायची मलाच काय खायची मी डायटिंग वर आहे सध्या खाली जाऊन दाखव शिवानी तर मित्रांनो आणि रात्री 11:30-12 वाजता तुम्हाला काय झोप येत नाही का रे रात्रीचे तुम्ही उठले आणि चालू केले लगेच बॅग भरणं चालू केलं तुम्ही तुम्हाला दिवसाने जाता भरा ना बॅग माझ्यासमोर टाइम कसा कोणते सांगतो बॅग भरायचं म्हणजे काय आपण काय देशाच्या बाहेर नाही बॅग भरून जायला काय गरज नसती बॅग भरायची पासपोर्ट आहे तुझ्याकडे हा इथंच जायचंय पासपोर्ट आहे देशाच्या बाहेर जायला 5 मिनिटाचा दवाखाना पासपोर्ट आहे का विचारा बरं पासपोर्ट आहे पासपोर्टची गरज नाही आम्हाला पासपोर्ट आहे आम्ही असंच जाऊ शकतो कुठं देशाच्या बाहेर देशाच्या बाहेर नाही जायचं मला तुम्हाला देशाच्या बाहेर जायचं असेल तर मम्मीशी संपर्क करा मम्मी संपर्क करा तुम्हाला माहित पडेल देशाच्या बाहेर कसं जायचं ती म्हणते पासपोर्टची गरज पडत नाही शिवानीला पासपोर्ट पासपोर्ट माहित तुला काय ते? हा काय बाहेर जाण्यासाठी लागतो ना हा बाहेरच्या देशात तुझ्याकडे आहे का पासपोर्ट मग हा? चाललाय मग पिझ्झा काढावा लागतो पिझ्झा काय हो काय काढ लागतं पिझ्झा काढावा लागतो बाहेर जायला पिझ्झा इकडे बघ काय म्हण पिझ्झा काय काय काढायला लागतं मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा काय पिझ्झा काढावा लागतो पिझ्झा विझा आता विजा म्हणली बरं विजा ती दोनदा पिझ्झा म्हणली नंतर विजा म्हणली विजा म्हणजे काय असतं? तुला काय वाटतं विजा तुलाच इंग्लिश असतो येते? परवाना असतो त्या लिमिटेड तुला काय वाटलं तुलाच पिझ्झा काढावा आपलं ते लिमिटेड हे असतं की ते आता तुला काढायचं का विजा हो मी पिझ्झा खात नाही पिझ्झा काढून जाते चमनला जायचं इथंच यांना कुठं जायचं नाही हे फक्त कुठंच नाही जायचं. जालन्यातच फिरणार आहे तरी बी ठीक आहे हा कुठं मला जायचं काय नाही वाटतंय फिरायला मस्त आता खाई ना तर तेवढी वाळूचं पोतं न्यावा खाली तेवढं मी आता काहीच करणार नाही मला काही सांगू नको आता मला फक्त एकच गोष्ट दिसून राहिली ती म्हणजे इथं शिवानी ही शिवानी म्हणली अभी की टाइम लगेगा त्रास होतोय, नहीं, त्रास अभी होतोय. कुछ नहीं त्रास होता है उसको अभी टाइम लगेगा बघू तुम्हाला आता खाली जातो आणि ती साडी दाखवतो कशी आहे काय शिवानी काय तुला टाइम लागेल ना बाकीची गोष्टी आमच्या होतच राहतील आता खाली जाऊन तुम्हाला मी रुको ना जरा, काळी सबर साडी करो, दाखवतो सबर का फल मीठा होता है शिवानीच दाखवला आता काळी साडी सबर का फल मीठा कॅमेरा दाखवू नका म्हणते ती व्हिडिओ काढू नका म्हणते मला आलोच चला थोड्या वेळात भेटतो तुम्हाला 2 मिनिटात तुला काय वाटतं परत मग काय वाटतं साडी काय वाटतं परत बोल कुडा मला काय वाटतं 1 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट व्हावा आणि लवकर आणि लगेच मग काय करावं माहिती का मी लय फेमस होऊन जावं लय फेमस होऊन जावं माझ्याकडे बी लय पैसा व्हावा बसली मी बी लोकांना ॲटिट्यूड दाखवावं ॲटिट्यूड ते दुखतंय बरं तरी बी बघा ती कशी काय बघ इकडे खाली आणि तर मम्मीला झाली सर्दी आणि तिला बी सर्दी आणि आमचं घर पूर्ण ना लय थंडगार झालं थंडगार तिथे गोळ्या होत्या आमच्या घरातलं तुम्हाला मी टेम्परेचर दाखवू का मला पण न्यायचं हे आणून द्यायला. गेली वाट लागली. बाबा रिमोट पडलं कुठलं रिमोट आता संपलं आयुष्यातून गेलं रिमोट तिचा मोबाईल गेला आयुष्यातून हा मोबाईल तर आयुष्यातून गेला ना कसं आहे माहिती का पटापट कमेंट करा आम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. इकडे बघा आता आमच्या घरातलं टेम्परेचर बघा किती 27 ती साडी तुम्हाला जी काळी साडी दाखवणार होतं ना ती साडी ही नवीन कोण घ्यायची साडी दाखवतो हे काय दाखवले नाही हे देखो काळी साडी हे बघा ही अशी साडी आहे नाही उघडून कशाला दाखवते तेवढीच दाखवत हा हे बघा ही अशी साडी आहे काळी छान आहे आणि हे बघा मम्मीचे एक्सपेरिमेंट मम्मी रुमालामध्ये ती हिरवीवाली गोळी जी आहे ना श्वास घ्यायची तिला घालायची चालू आहे. श्वास ही एक साडी आहे हा आणि अजून एक मला दाखवते. नुसत्या साड्या घेतात नुसत्या साड्या घेतात एवढ्या साड्यांचं काय तुला करायचं भारी भारी साड्या आल्या चला मम्मी आपण जाऊ आहे का चला ना
आता ह्या आणल्यात ना, ह्या झंपरची शिलाई किती दिली लय भारी विचार भारी साड्या आहेत. आपण बघून तर येऊ कशा आहेत नेमकं. यांना ते शिवणारे बी भेटत नाहीत बरोबर माहिती हे का. बघा. 300 350 रुपये तर शर्टाची शिलाई घेतात. ही एक साडी बघा. ब्लाऊजची शिलाई मला समजत नाही ती बाई इतकी कशी घेते. बघू ना आता कशी शिवते त्या. काही एवढे प्रोफेशनल शिवणार आहे का काही बी आपले. किती घेतली 300 रुपये. एका ब्लाऊजची 335 रुपये. त्यापेक्षा मी तर आयते ब्लाऊज घातलेले परवडतात ना डिझाईनचे. 300 काय 200 रुपये. लय अवघड काम आहे यांचं. हे कुठे बी पैसे घालते, कुठे बी पैसे घालते, कुठे बी कशात बी पैसे घालते मित्रांनो. काय सांगायचं मला. माझ्या घरामध्ये मी ना ह्याच्यामुळेच गरीब आहे. ही साडी बघा कशी. ही जुनी दिसायली मला. मी काय म्हणलं त्यांना जुनी दिसायली साडी. जुनी नाही नवी आहे. नवीन आहे पण त्याला कलर बघा ना कसा आहे. कुठली साडी तुम्हाला आवडली सांगा बरं. 3 साडींपैकी ही पहिली, ही दुसरी आणि तिसरी. कोणची आवडली मला कमेंटमध्ये सांगा. आता तुम्ही परत म्हणू नका मला की साडी दाखवली नाही, साडी दाखवली नाही. ही साडी रेणुकाने मला घेतलेली आहे. ही एक. 2 तुला आहे का, 1 तिला आहे का, असं आहे का. तू तर बिनपाकारीन फुलं आली काय मग काय. थोडी साडीची किंमत नाही ना तेवढी हे ब्लाऊज शिवायला टाकून येत नाही तुला. किती अवघड काम. प्रोफेशनल साडी काढायची 700. ब्लाऊज 300 रुपयाचा म्हणजे 1000 रुपये घेईल. 1035 रुपये घेतले. शिवण तुला अशी कला येत नाही काय शिवता. माझी पाठ दुखती, कंबर दुखत. 325 रुपये, 35 रुपये अस्तरचे आणि 300 रुपये शिलाईचे. बाई आमच्या घरातलं टेम्परेचर बघा तुम्हाला जास्त कमी आहे बघा. परत आता या घेतलं रूम टेम्परेचरचं आणि टेम्परेचर बघा किती चालू आहे. श्रावणी शिवते बघा. 26 शिवून घे तिच्याकडून मग ते हा. ब्लाऊज. डायरेक्ट 26 वर चालू आहे. आम्हाला एसीची गरजच नाही घरात. मरणाची थंडी वाजते त्यामुळे मी वरतीच बसत असते खाली. या घरात जास्त थंडी असते स्लॅबच्या घरात नाही का. वरती तरी थोडं फार गरम लागतं, थंड लागत. बापरे बरं आहे तुमचं. 2 वाजले. 2 वाजलेत. आता मी चालू दुकानावरती. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. ड्रायव्हर पप्पाला विचार. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 2. आता 2 वाजून गेलेत. मस्त जेवण करायला घरी आलतो असं सांगून की बाबा मी थोड्या वेळात येतो. आणि अजून पण व्हिडिओच चालू आहे माझा. कारण मी व्हिडिओ शूट करायचा होता. तुम्हाला साडी दाखवायची ती साडी दाखवली. आणि शिवानी जी काल मूड ऑफ करून बसलेली होती. तर शिवानीला मी रात्री मस्तपैकी छान छान गरम मोमोज, स्टीम मोमोज पण खाऊ घातले आणि फ्राय मोमोज पण खाऊ घातले. तर शिवानीचा मूड एकदम खुश झाला. त्यामुळे शिवानी काही माझ्यावर नाराज नाही. मी नाराज आहे. तिचं दुखत होतं म्हणून आलो तुम्ही दुपारी घरी. म्हणलं चला घरी जाऊन भेटून यावे तिला एकदा. आणि बाकीचा विषय तुम्हाला सांगतो आता. कमेंटचा तुम्ही जे केली तिथे कमेंटचा विषय तर मला तो बोलायचाच आहे व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडं एकच मित्र नाही आहे, भरपूर सारे मित्र आहेत. आणि जे सध्या जे बोलत नाही आहेत मित्र तर त्यांचा पण काही विषय नाही आहे. पण मीच बोलणं टाळाटाळ केलेलं आहे सध्याच्या काळामध्ये. कारण कसं असतं माहिती का, काही मित्रांना सवय असते बदलायची. ती सवय माझ्याकडं नाही आहे. मी जसं आहे तसंच आहे. आणि माझे जे मित्र आहेत ते पण तसेच आहेत अजून पण काही काही. तर जे बदललेत त्यांना बदलू द्या, जे नाही बदलले ते आपल्या संग. त्याच्यामुळं काहीच विषय नाही आहे. आणि कसं आहे काही गोष्टींपुरता वापर आपला झाला होता ठीक आहे, काही विषय नाही. पण आता सावध आपण आपल्या लाईफमध्ये खुश. मी माझ्या लाईफमध्ये खुश, काही विषय नाही. आणि देवाने मला भरपूर काही दिलेले सगळ्या गोष्टीत माझ्याकडं. त्याच्यामुळं काहीच नाही. परत मी जर काही मुद्दे बोलायला गेलो ना तर कसं असतं, मी जर काही विषय बोलले तर अजून पण माझ्या बाबतीमध्ये अशा गोष्टी होतात की बाबा मी लोकांवरती जळत नाही असा विषय नाही आपला. कारण तुम्हाला मी सरळ सांगतो जे आहे ते आहे. व्हिडिओमध्ये धडकन बोलून टाकतो मी. व्हिडिओमध्येच नाही तर तुम्हाला सांगतो मला ना तर मोस्टली मम्मी पण बोलणं टाळायला सांगते कुठं पण. कारण माझं सवय कशी आहे माहिती आहे का, मी डायरेक्टली तोंडावरती बोलतो. तुम्हाला पण माहिती आहे आपला जो व्हिडिओ आहे तो कुठल्याही गोष्टीमध्ये कसाही नसतो. मी आडामधोडाम कसा बी व्हिडिओ काढतो आणि तो व्हिडिओ मी सोडून देतो. असं पण नाही की मी जास्त विचार करून बोलतो किंवा मी विचार करून बघतो आणि तसं बोलतो, असं होत नाही कधीच. माहिती आहे का, मी आता काही मतलबी लोकांपासून खूप लांब आहे आणि खूप लांब आलेलो आहे सध्याच्या काळामध्ये. त्याच्यामुळं कसं आहे तो विषय जरा मी आता खूप पलटी मारलेला आहे. आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टींबद्दल काय वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि कमेंट करत जा. कमेंट करताल तर खूप मजा येते मला उत्तर द्यायला. तर असेच काही कमेंट करत जा. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय, टेक केअर.